पंचायत समितीवर काँग्रेसची एकहाती सत्ता आलेली आहे। विश्वजित कदम यांनी काँग्रेसचा झेंडा सांगली जिल्ह्यामध्ये अबाधित ठेवलेला आहे। काँग्रेसला सध्या सांगली आणि कोल्हापूर हे दोन जिल्ह्यांमध्ये अजूनही पोषक वातावरण आपल्याला बघायला मिळतंय। सुदेश, नक्कीच काय की आता जे काही नेते आहेत, काँग्रेसचे जे नेते आहेत, म्हणजे मोठे मोठे नेते आहेत, ते स्वतःच्या जीवावरतीच या निवडणुका जिंकताना पाहायला मिळत आहे। आणि त्यांच्या म्हणजे काँग्रेसकडून जेवढी रसद मिळायला पाहिजे, काँग्रेसकडून जेवढे पाठबळ मिळायला पाहिजे ते सातत्याने मिळत नाही। ही सगळेच नेते हे बोलत असतात की ज्या गोष्टी काँग्रेसने केल्या पाहिजे, संघटनात्मक लेवलला केल्या पाहिजे, संघटनात्मक नवीन फळी निर्माण करायला हवी। पुण्यात देखील हे सातत्याने बोललं जातं की संघटन नाही आहे, संघटन विभागलेलं आहे, गटबाजी मोठ्या प्रमाणात आहे, हे कुठेतरी संपून काँग्रेसने पुन्हा एकदा उभारी घेण्याची गरज आहे, हे सातत्याने बोललं जातं। परंतु वरिष्ठ पातळीवरती मोठ्या प्रमाणात निर्णय होताना पाहायला मिळत नाही। तरी देखील हे जे काही नेते आहेत ते आपापल्या भागामध्ये, विश्वजित कदम हे विधानसभेचे पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत। सुदेश, मला वाटतं ही देखील त्यांची ती वैयक्तिक ताकद आहे। म्हणजे भारतीय विद्यापीठ असेल, भारतीय हॉस्पिटल असेल किंवा एकूण त्यांचं जे सहकाराचं राजकारण असेल, यातून त्यांनी त्यांचा जो वैयक्तिक किंवा पतंगराव कदम यांची जी लिगसी आहे, पतंगराव कदम, विश्वजित कदम, एकूण जे भारती ग्रुप आहे तो ग्रुप असेल किंवा कदम घराणा असेल, ह्या जोरावरती हा विजय आपण निश्चितच म्हणजे सहकार्याचं तुम्ही म्हणालात तर सहकार्याच्या माध्यमातून